स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट दिलेला आहे तो आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचा अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सिम्पली आपल्याला कॅपकट आपल्याला बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे बघू शकता इथे तुम्हाला PNG इमेज लेअर अशा प्रकारे इथं तुम्हाला दिसून येतील. तर बघू शकता इथं आपल्याला फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिम्पली मटेरियल राहणार आहे आणि मटेरियलमधले यूज केलेले इमेज आहेत ते मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःची इमेज मी सांगतोय त्या प्रकारे स्टेप बाय स्टेप यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की मी तुम्हाला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दोन व्हाईट PNG दिलेले आहेत. तर काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा ह्या वाली म्हणजे पलीकडच्या साईडची अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय. जर आपण अशा प्रकारची जी व्हाईट PNG आहे ती पहिल्यांदा ॲड करून त्यानंतर काय करायचं आहे परत एकदा प्लस चिन्ह जायचं मीडियामध्ये जायचं आहे आणि सेकंड नंबरला अशा प्रकारचे ॲड करायचे म्हणजे क्रॉस कनेक्शन अशा प्रकारे तुमचं इथं तुम्हाला कॉम्बिनेशन युनिक असं दिसून येणार बघू शकताय. आता या PNG ॲड केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की या PNG आहेत त्या लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचे. अशा प्रकारे बघू शकताय इथं आपल्याला बॅकग्राऊंडला त्या इमेज घेऊन यायचे म्हणजे जे आपल्या लिरिक्स आहेत त्या या PNG वरती तुम्हाला अशा प्रकारे दिसून येतील बघू शकताय. तर त्या PNG क्लिअर या आपल्या ज्या PNG अशा प्रकारे क्लिअर दिसून येत आहेत बघू शकताय. त्यानंतर काय करायचं आहे परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि काय करायचं इथं तुमच्या इमेज आहेत ते ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे बघू शकता मी इथं एक इमेज मी ॲड करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे इमेज ॲड करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे 3 इमेज मी इथे ॲड केल्या. तुम्ही ही 3 इमेज ॲड करून घ्यायचा आहे. तर पहिली इमेज आहे ती सिलेक्ट करून मूव्ह ऑन टास्कबारमध्ये जाऊन रोटेट ऑप्शनवर म्हणजे सेकंड ऑप्शनवर क्लिक करून -90 डिग्री रोटेट करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची जी साईज आहे ती अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे आणि इथं इमेज आहे तो अशा प्रकारे या ठिकाणी सेट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय. आता सेट झाल्यानंतर काय करायचं आहे की हाच इमेज लेअर लॉंग प्रेस करून परत एकदा बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहे म्हणजेच PNGच्या खाली अशा प्रकारे घेऊन यायचे म्हणजे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे परत एकदा काय करायचं आहे हा जो इमेज लेअर आहे तो आपल्याला काय करायचा आहे रोटेट करून घ्यायचा आहे मायनस म्हणजेच +90 डिग्री रोटेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे अशा प्रकारे बघू शकताय प्लस किंवा मायनस तुम्ही घेतला तरी चालेल तुम्हाला दोन्ही हिशोबाने अशा प्रकारे इथं तुम्हाला दिसून येतील. तर घेतल्यानंतर परत एकदा थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची रोटेट करून म्हणजे अशा प्रकारे याची लेंथ वाढवून अशा प्रकारे काय करायचं आहे हा इमेज लेअर PNG आहे आपल्याला लॉंग प्रेस करून PNGच्या खाली अशा प्रकारे घेऊन यायचा आहे म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार बघू शकताय. तर परत एकदा काय करायचं आहे परत एकदा थर्ड नंबरच्या लेअरला आल्यानंतर परत एकदा काय करायचं आहे रोटेट ऑप्शनवर क्लिक करून इथं बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे -90 डिग्री रोटेट करून इथं आपल्याला -90 डिग्री रोटेट करायचं आहे आणि याची साईज आहे ती वाढवून घ्यायची आहे. साईज वाढवून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे आणि याही PNGला बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. तर बॅकग्राऊंडला आल्यानंतर बघू शकताय याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकता पहिलं ॲनिमेशन आहे ते आपलं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 12.7 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील एक इमेज इथं ॲड करून घ्यायचे. मी जशी हा मॉडेल इमेज ॲड करतोय तशा तुम्ही तुमच्या इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. तर बघू शकता इथं आपण इमेज ॲड करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं की या इमेज लेअरची लेंथ वाढवून घ्यायची आहे. त्यासाठी इमेज लेअरला क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी आपली जी लेंथ आहे ती वाढून जाणार आहे. आणि त्यानंतर जर इझी वेमध्ये करायचं असेल तर इमेज लेअरला क्लिक करून मूव्ह ऑन टास्कबारमध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून जेवढी हवी तेवढी अशा प्रकारे साईज कमी जास्त करायचे. त्यानंतर इमेज लेअर अशा प्रकारे बघू शकताय अशा प्रकारे आपल्याला इथं इमेज आहे तो सेट करून घ्यायचे. इमेज सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे
की इमेज लेअरच्या खाली तुम्हाला 2 लेअर दिसून येत आहेत, रेक्टँगल आणि इमोजी PNG. तर त्या दोन्हीही लॉंग प्रेस करून अशा प्रकारे वरती इमेज लेअरवरती घेऊन यायच्यात. आणि तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर परत एकदा 12.7 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो इंक इफेक्ट दिलेला आहे व्हिडिओ आपल्या मटेरियलमध्ये तो ॲड करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तो व्हिडिओ सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे. तर स्क्रीन केल्यानंतर बघू शकताय की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर इथं त्या व्हिडिओ लेअरला सिलेक्ट करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे आहे आणि इथूनपासून चालवणाऱ्या प्रत्येक लेअरला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट झाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर बघू शकता स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी काय करायचे आपल्याला, सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरोचून एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.